नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्यामध्ये येणाऱ्या विल्टिंगबद्दल। आता जर बघितलं तर बरेच फार्मर मला कॉल करतात आणि म्हणतात की मॅम हरभऱ्यामध्ये विल्टिंग यायला लागली, मर यायला लागली आहे। तर हरभऱ्यामध्ये येणारी ही मर ह्याच्यापासून आपण आपलं पीक कसं वाचू शकतो ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। जर आता आपण बघितलं तर हरभऱ्याचं पीक काही ठिकाणी 35 दिवसाचं, काही ठिकाणी 30 दिवसाचं, 40 दिवसाचं झालेलं आहे। आणि मर ही नेमकी आपल्याला कधी जाणवते, जेव्हा आपलं पीक जे आहे ते फ्लोरा स्टेजमध्ये येतं तेव्हा आपल्याला जाणवते। कारण की हे जी सुरुवात जी आहे ती लागवडीच्या वेळेसच झालेली असते, पण ती दिसती कधी, जेव्हा आपलं पीक हे फ्लोरा स्टेजमध्ये येतं आणि ज्यावेळेस आपल्याला फुलं लागलेली असतात, झाड चांगलं दिसतं आणि तेव्हा ते कुठेतरी वाळायला, पिवळं पडायला सुरुवात होती। तर आता हे विल्टिंग जे आलंय ते विल्टिंग कंट्रोल कसं करायचं, मर कंट्रोल कसं करायचं, तर मर येती ह्याचं मेन कारण म्हणजे काय की आपल्या मातीमध्ये वापसा कंडिशन नसते। मातीमध्ये वापसा कंडिशन नसल्यामुळे आपली माती कॉम्पॅक्ट होती। माती कॉम्पॅक्ट झाली की आपल्याला तिथं विल्टिंगची समस्या, मरीची समस्या जाणवते। आता हरभऱ्यामध्ये जी मर येते, हरभऱ्यामध्ये मर येण्याचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे फ्युझेरियम ऑक्सिस्पोरम नावाची जी बुरशी आहे तिच्यामुळं आपल्या हरभऱ्यामध्ये जी आहे ती मर लागते। आता मर लागू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं फार महत्त्वाचं आहे। आता वापसा कंडिशन कधी असू शकते, जेव्हा तुमच्या पाण्याचं नियोजन जे आहे ते नियोजन आपलं प्रॉपर असणं। आता जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहे ती अवकाळी पाऊस झालाय, त्या अवकाळी पावसामुळे पिकामध्ये पाणी साठून राहिलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा काय करायचे, तर त्या पाण्याचा निचरा करायचा आपल्याला। आणि जसं मी एका माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, सल्फरचं डस्टिंग केल्यामुळं पण आपल्याला वापसा कंडिशन येण्यासाठी मदत होते। जिथं आत्ता माती जी आहे ती आपली चिखल गोळा झालेली आहे, तर थोडंसं वापसा कंडिशन, एरेशन राहणं आपल्या मातीमध्ये फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यासाठी आपण सल्फरचं डस्टिंग पण करू शकतो। आता बरेच लोकांचं काय होतं की मर आली की ते म्हणतात आम्ही स्प्रे घेतला, स्प्रे घेतल्याने मर कंट्रोल होणार नाही। ज्या ठिकाणी तुमचं ड्रिप नाहीये त्या ठिकाणी आपल्याला नोझल काढून आपल्याला डायरेक्टली ड्रेंचिंग करावं लागणार आहे। जिथं लोकांचं स्प्रिंकलर आहे, स्प्रिंकलरसाठी पण तुम्हाला स्प्रिंकलरनी तुम्ही फंजीसाइड देऊ शकत नाहीत। जर तुम्ही स्प्रिंकलरनी जर फंजीसाइड दिलं आणि तुम्ही म्हणताल की माझी मर कंट्रोल झाली पाहिजे, नाही, हे होणार नाही। त्यासाठी आपल्याला डायरेक्टली ड्रेंचिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे। तर फंजीसाइड्सचं ड्रेंचिंग करा। आता जर बघितलं तर फंजीसाइड्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये फंजीसाइड्स अवेलेबल आहेत, कॉन्टॅक्टमध्ये आणि सिस्टमिकमध्ये काम करणारे। हे फंजीसाइड्स तुम्ही वापरा आणि त्याचबरोबर तुम्ही बायोलॉजिकल्सचा पण वापर करा। ज्या ठिकाणी अजून मर लागलेली नाही तिथं बायोलॉजिकल्स वापरा। बायोलॉजिकल्समध्ये जसं तुम्हाला माहीत आहे की व्हर्टिसिलियम आहे, ट्रायकोडर्मा आहे, बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ह्याचा वापर करा। आणि त्याचबरोबर फंजीसाइडमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे फंजीसाइड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। रोको आहे, ॲलिट आहे, रेडोमिल गोल्ड आहे, रेडोमिल आहे, ॲझॉक्सिस्ट्रोबिन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जे फंजीसाइड्स आहे त्याचं तुम्ही ड्रेंचिंग करू शकता। ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्ही स्प्रे पण काढा, कारण की काय होतं की जो काही फ्युझेरियम ऑक्सिस्पोरम आहे तो आपल्या झाडामधून वरती गेलेला असतो आणि त्याच्यामुळे रूटमधून जो आहे तो सॉईलमध्ये असतो, सॉईलमधून आपल्या मुळांमधून तो वरती जातो। त्याच्यामुळं एखादा स्प्रे पण काढा, स्प्रे काढल्याने पण तिथं थोडासा तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे। दोन्हीकडून जेव्हा आपण कॉम्पॅक्ट करू आपल्या झाडाला, खालून ड्रेंचिंग आणि वरतून स्प्रे, त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील। आणि त्याचबरोबर आता झाडावरती आपला ट्रेस आलेला आहे तर त्यावेळेस एखाद्या बायोस्टिम्युलंटचा, एखाद्या टॉनिकचा पण स्प्रे काढा। त्याचबरोबर तुमची जर एखादी कुठली ग्रेड चालली आहे, सपोज 1261ची ग्रेड चालली असेल, 1340ची 13ची ग्रेड चालली असेल, तर त्याबरोबर तुम्ही टॉनिक एकत्र करून तुम्ही स्प्रे घेऊ शकता। त्यावेळेस जे आहे तर जी काही आपली ग्रेड कुठली चालली आहे वॉटर सॉल्युबलची ती 3 ग्रॅम पर लिटर आणि जे काही टॉनिक आहे ते 2 ml पर लिटर घ्या आणि त्याचा स्प्रे काढा। मग तुमचं विल्टिंग कंट्रोल होईल। आणि विल्टिंग जेव्हा तुमची वाढतीये तेव्हा तुम्ही जे आहे तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या झाडांना विल्टिंग झालेलं नाही त्या झाडांना पण ड्रेंचिंग करणं फार महत्त्वाचं आहे। ड्रेंचिंग करताना एकदम झाडाच्या बुंद्याला ड्रेंचिंग करू नका,
एक इंच अंतर सोडून तुम्ही तिथं ड्रेंचिंग करा, कारण की जी काही मर लागते ती तुमची ॲक्टिव्ह मुळं आपली कुठे असतात, ती आता ॲक्टिव्ह मुळं आपल्या खोडापासून लांब असतात, ती मुळं ॲक्टिव्ह असतात. तर त्या मुळांना पहिल्यांदा आपल्याला मर लागते, तिथून आपली मर जी आहे ती वाढत जाते. त्याच्यासाठी ह्या उपाययोजना करणं फार इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.